नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील संतभूमी म्हणून ओळखला जाणारा मंगळवेढा तालुका, ज्याचा इतिहास हजारो वर्षांचा आणि संस्कृती अतिशय समृद्ध आहे। मंगळवेढ्याचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो। शिलालेख, मृत्पात्रे आणि पुरावे सांगतात की इसवी सन पूर्व 4थ्या-5व्या शतकात येथे वस्ती होती। भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे व्यापार, शेती आणि मानवी वस्तीला हे ठिकाण अत्यंत अनुकूल होता। मध्ययुगात या प्रदेशावर अनेक सत्तांचे राज्य झाले। पश्चिम चालुक्य, नंतर यादव, त्यानंतर बहामनी आणि पुढे बिजापूर सुलतानते। रणनीतिक स्थानामुळे हा भाग लष्करी आणि प्रशासनिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला गेला। मंगळवेढ्याची खरी ओळख सुरू होते 13व्या ते 15व्या शतकात। हा काळ म्हणजे भक्ती आंदोलनाचा सुवर्ण। येथे राहिले संत दामाजी पंत, संत चोखामेळा, संत कानोपात्रा आणि तेकाचार्य म्हणून ओळखले जाणारे श्री जयतीर्थ। या संतांच्या कीर्तन परंपरा, अभंग, दासोबांचे महात्म्य यामुळे मंगळवेढा संपूर्ण महाराष्ट्रात आध्यात्मिक केंद्र बनले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा प्रदेश स्वराज्यात सामील झाला। किल्ले, महसूल व्यवस्था आणि व्यापार यामुळे मंगळवेढा मराठा साम्राज्यात महत्त्वाचा भाग ठरला। पुढे पेशवाईच्या काळात शेती, बैलगाडा बाजार, गुरेपालन यांचा मोठा विकास झाला। 1858 नंतर येथे ब्रिटिश प्रशासन आले। महसूल पद्धतीतील बदल, रस्ते, आठवडे बाजार आणि व्यापारी वस्ती यामुळे तालुक्याचा व्यापारी चेहरा बदलू लागला। स्वातंत्र्यानंतर मंगळवेढा तालुका सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा कृषीप्रधान भाग बनला। येथील मंगळवेढा ज्वारीला GI टॅग मिळाल्याने संपूर्ण भारतात या भागाची ओळख वाढली। आज येथे शिक्षण, शेती, व्यापार आणि धार्मिक पर्यटन वेगाने विकसित होत आहे। तर हा होता मंगळवेढा तालुकाचा इतिहास। प्राचीन वस्तीपासून भक्ती चळवळीपर्यंत आणि आधुनिक विकासापर्यंतचा प्रवास। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुढच्या व्हिडिओत भेटूया।